चला तर आजची चर्चा एका अगदी मूलभूत प्रश्नानं सुरू करूया. प्रश्न तोच आहे, कमी पाण्यात, कमी खर्चात आणि जास्त उत्पादन कसं घ्यायचं? आणि आज आपण याच नवीन उत्तरांचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे आधुनिक शेती पद्धतींवर काही खूप चांगले लेख आणि अहवाल आहेत. आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या देशाची जवळपास 70% लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे शेतीतला छोटासा बदल सुद्धा करोडो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतो. अगदी. आणि पारंपरिक शेती जी बऱ्याचदा अनुभवावर चालते, तिला आता हवामान बदलासारखी मोठी आव्हानं आहेत. हो, फक्त अंदाजावर अवलंबून राहणं आता खरंच धोक्याचं झालं आहे. इथेच तंत्रज्ञान महत्वाचं ठरतं. अगदी. आजची आधुनिक शेती म्हणजे फक्त नांगरणी आणि पेरणी नाही. ती आता डेटा, सेन्सर्स आणि अचूक माहितीवर आधारित होते. ड्रोन, GPS, मोबाईल ॲप्स हे शेतकऱ्याचे नवीन सहकारी आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट मोजून मापून करायची, जेणेकरून अपव्यय टाळता येईल. बरोबर. चला, तर मग या स्मार्ट शेतीच्या जगात जरा डोकावून पाहूया. आपण सुरुवात करूया प्रिसिजन फार्मिंग पासून, आणि त्यानंतर मातीशिवाय शेती कशी करतात हेही बघू. हो, ते तर ऐकायलाच खूप विलक्षण वाटतं. चला, पहिली पद्धत घेऊया, प्रिसिजन शेती किंवा अचूक शेती. म्हणजे संपूर्ण शेतात अंदाजे फवारणी करण्याऐवजी फक्त जिथे गरज आहे. अगदी तिथेच. आणि तेवढंच औषध, खत किंवा पाणी द्यायचं. आणि हे शक्य कसं होतं? तंत्रज्ञानामुळे. विचार करा, आधी GPS वापरून तुमच्या शेताचा एक डिजिटल नकाशा तयार होतो. अच्छा. मग जमिनीत लावलेले सेन्सर्स सांगतात की कोणत्या भागात ओलावा कमी आहे किंवा कोणत्या पोषक तत्वाची कमतरता आहे, आणि मग ड्रोन त्या नकाशाप्रमाणे अचूक त्याच जागी जाऊन फवारणी करतो. हे ऐकायला तर खूपच भारी वाटतंय. पण मला एक प्रश्न आहे, याचा शेतकऱ्याला प्रत्यक्ष म्हणजे आकड्यांमध्ये किती फायदा होतो? कारण हे तंत्रज्ञान महाग असणार. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. सुरुवातीला खर्च जास्त वाटू शकतो, पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत. आपल्या स्रोतांमधली आकडेवारी तर खूपच आश्वासक आहे. जसं की? त्यांच्या मते प्रिसिजन शेतीमुळे उत्पादनात सरासरी 21% वाढ होऊ शकते. 1 मिनिट, 21% वाढ? म्हणजे याचा अर्थ असा की आपण 1 इंचही नवीन जमीन न वापरता भारताची अन्न सुरक्षा जवळपास 1.25 वाढवू शकतो. अगदी. हे खूप मोठं विधान आहे. आणि हे फक्त उत्पादनापुरतं नाहीये. अच्छा. रासायनिक खतांच्या वापरात 26% घट होऊ शकते. म्हणजे दुहेरी फायदा. शेतकऱ्याचा खर्च वाचतो आणि जमिनीचं आरोग्यही चांगलं राहतं. बरोबर. शिवाय ड्रोनवरील कॅमेऱ्यांमुळे पिकांवर कुठे कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झालाय हे सुरुवातीलाच कळतं. त्यामुळे मोठं नुकसान टळतं. विशेषतः महाराष्ट्रात द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांमध्ये ड्रोनचा वापर खूप लोकप्रिय होतोय. म्हणजे हे तंत्रज्ञान आता फक्त कागदावर राहिलेलं नाहीये. अजिबात नाही. तुम्ही मगाशी पाणी वाचवण्याचा उल्लेख केला होता, आणि त्यावरून आठवलं, अशाही पद्धती आहेत जिथे मातीच लागत नाही आणि पाण्याची प्रचंड बचत होते. हे कसं शक्य आहे? बरोबर. आता आपण शेतीच्या एका अशा प्रकाराबद्दल बोलतोय जो आपल्या पारंपरिक कल्पनेच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. याला म्हणतात हायड्रोपॉनिक्स. हायड्रोपॉनिक्स म्हणजे पाण्यातील शेती? अगदी सोप्या भाषेत. यात झाडांची मुळे मातीत नाही तर थेट पोषक द्रव्य मिसळलेल्या पाण्यात वाढवली जातात. म्हणजे झाडांना लागणारी सगळी खनिजं आणि पोषण थेट पाण्यातून मिळतं. समजा एखाद्याकडे जमीन कमी आहे किंवा तो शहरात राहतो, तर त्याच्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग किंवा हायड्रोपॉनिक्स हे उत्तम पर्याय आहेत. कमी जागेत जास्त खात्रीशीर उत्पन्न. बरोबर. आणि ज्यांच्याकडे मोठी शेती आहे, 10-20 एकर किंवा त्याहून अधिक, त्यांच्यासाठी प्रिसिजन शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण मोठ्या शेतात ड्रोन आणि सेन्सरच्या मदतीने खत, पाणी आणि औषधांवर होणारा खर्च लक्षणीयरित्या वाचवता येतो. आणि उत्पादनातही वाढ होते. हो, मोठ्या क्षेत्रावरच या तंत्रज्ञानाचा खरा आर्थिक फायदा दिसून येतो. या सर्व पद्धती पाहिल्यावर एक गोष्ट तर माझ्या मनात स्पष्ट झाली आहे की शेती आता केवळ नांगरणी आणि पेरणीपुरती मर्यादित राहिलेली नाही. अजिबात नाही. ती आता एक हायटेक इंडस्ट्री बनतीये. डेटा विश्लेषण, तंत्रज्ञान आणि अचूक नियोजन. प्रत्येक संसाधनाचा, मग ते पाणी असो, जमीन असो किंवा खत असो, त्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करण्यावर भर दिला जातोय. हो. भविष्यातील शेती ही कमीत कमी संसाधने वापरून जास्तीत जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यावर केंद्रित असेल. तर आज आपण ड्रोनने फवारणी करण्यापासून ते मातीशिवाय आणि अगदी उंच इमारतींमध्ये शेती करण्यापर्यंतच्या विविध आधुनिक पद्धतींबद्दल जाणून घेतलं.
यावरून हे स्पष्ट होतंय की भारतीय शेतीचं भविष्य खूप वेगळं आणि तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. हो, नक्कीच. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या माहितीने आपल्याला आधुनिक शेती कशी करायची हे सांगितलं आहे. पण जसजसे हे तंत्रज्ञान सर्वसामान्य होईल आणि ते होणारच आहे, तसतसे भविष्यातील शेतकऱ्याला कोणती नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील. बरोबर. कारण आता त्याला फक्त जमिनीचा पोत किंवा ढगांचा अंदाज नाही, तर सेन्सरमधून येणारा डेटा, ड्रोनने काढलेले फोटो आणि मोबाईल ॲपमधील ग्राफसुद्धा समजून घ्यावे लागतील. म्हणजे भविष्यातील शेतकरी हा केवळ एक शेतकरी असेल की त्याला एक डेटा विश्लेषक सुद्धा बनावे लागेल? हाच तो प्रश्न आहे. हा एक खूप मोठा बदल असेल.